महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाला बीडच्या तहसीलकडून केराची टोपली. पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांना माराव्या लागतात चक्रा. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये जाण्यासाठी बांधाने रस्ता उपलब्ध करून दिला आहे. तहसील कार्यालयाच्या स्तरावरती अडचणी सोडून शेतकऱ्यांना रस्ते मोकळा करून देण्यात यावेत असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले आहेत. मात्र बीडच्या तहसीलमध्ये या आदेशाला न जुमानता शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप आहेर चिंचोली येथील शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही तहसील कार्यालयाला चक्रा मारतो, मात्र आम्हाला रस्ता मिळत नाही. ज्या दिशेने रेकॉर्डवर रस्ता आहे त्या दिशेने न देता दुसऱ्या दिशेने चुकीच्या पद्धतीने रस्ता दिला आहे. तात्काळ आमची पिळवणूक थांबवा, नसता तीव्र आंदोलन करू असा इशारा संबंधित शेतकऱ्यांनी दिला आहे. मागणी 1-1.5 वर्षापासून आम्ही हेलपाटे हाणतो. आमच्या रस्त्याचा मागणीचा अर्ज आम्ही केलेला आहे सूर्यबान नंबरनी आणि कायदेशीर आणि रीतसर मागणी आहे आमची. हे कायदेशीर रीतसर असताना चुकीचा निर्णय दिलेला आहे तहसीलदार साहेबांनी म्हणे शेख साहेब. तरी आम्ही एसडीएम साहेबांकडे अपील केलेली आहे, पण हे आमची रीतसर असताना चुकीचा निर्णय का दिला याच्या मागचे कारण काय? माननीय चंद्रकांत शेख बावनकुळे साहेबांनी असे आदेश काढलेत. सूर्यबान नंबर असल्याच्या नंतर तिथं 12 फुटाचा रस्ता कायदेशीररित्या देण्यात यावा. आम्ही कायदेशीररित्या मागणी असताना हा रस्ता का नाही दिला, त्याच्या मागचं कारण काय हे विचारण्यात यावं तहसीलदार साहेबांना. आज जवळपास 1.5 ते 2 वर्ष झाला आम्ही हेलपाटे हाणतो. एवढं करून बी आज आमच्या तिथं मोसंब्यात बागायती जमीन तिथं आम्ही न्यायचं आणायचं कसं? आता उंदेच्याला कापूस लावलाय, खत न्यायचं कसं? असे जर चुकीचे रस्ते देत असेल तर एकदम चुकीचं आहे. आणि ह्याच्यात आम्हाला समोरचे काही गावगुंड इथं तहसील मध्ये तारीख चालू असताना शिवीगाळ करणं, लाचबुक मारणं. मी 29/4/2024 रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट सुद्धा दाखल केलेली आहे की मला शिवीगाळ करून तहसीलदारच्या कॅबिनला वाटल्यास त्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज चेक करा, ते सगळं त्या कॅमेऱ्यामध्ये दिसल. आरोप आमचा तहसीलदारवर आरोप आहे. कारण का ते शेतामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी पाहणी केली असता जो रस्ता दिलाय हा तिथं पंचनाम्यात लिखित आहे की हा जो रस्ता आहे विरुद्ध दिशेने आहे, विरुद्ध दिशेने आहे असं लेखी त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं विरुद्ध दिशेने असताना सुद्धा तोच रस्ता का दिला, म्हणजे ह्याच्या मागचं कारण काय? थोडीफार देवाणघेवाण झाल्याचा आमचा आरोप आहे. टिकून दिलेला नाही आणि सोयीस्कर आणि काही शेतकऱ्याचं लेखी स्वरूपात सहमती पत्र असताना सुद्धा का नाही दिलं हे आमचं आरोप आहे तहसीलदार साहेबांवर. मागणी जर मान्य नाही झालं तर आम्ही तहसीलदार एसडीएम मॅडमला तर अपील केलेलीच आहे. त्याच्यानंतर लेखी स्वरूपात आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा देणार आहेत आणि तुमच्या माध्यमातून बावनकुळे साहेबांना सुद्धा ही आमची बातमी कळावा की शेतकऱ्याची खरोखर किती हाल आहेत. ते जर एवढं करून बी नाही झालं तर इथं आमरण उपोषण आम्ही बसणार. माननीय महसूल मंत्र्यांच्या आदेशानुसार, शासनाच्या आदेशानुसार सध्या महाराजस्व अभियानांतर्गत अनेक प्रकारचे रस्ते शेतकऱ्यांना देण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे अनेक प्रकरण आमच्याकडे येतात. आम्ही शेतकऱ्यांची बाजू बघून त्यांना जर रस्ता उपलब्ध नसेल तर रस्ता उपलब्ध करून देत असतो. आहेर चिंचोलीच्या प्रकरणामध्ये मी स्वतः स्थळ पाहणी केली होती. या प्रकरणात शेतकऱ्यांची एका बांधावरून मागणी होती आणि त्यापूर्वी तिथं पूर्वीचाच एक रस्ता होता जो की अस्तित्वात होता. त्याला जोडून एक दुसरा रस्ता या शेतकऱ्यांना दिलेला आहे. त्या रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची सोय झालेली आहे. असे काही प्रकरणं असतात की जे शेतकऱ्यांना किंवा वादी प्रतिवादी यांना निर्णय आमचे मान्य नसतील तर ते वरिष्ठांकडे म्हणजेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागू शकतात. तथापि याही प्रकरणात आपण शेतकऱ्यांना रस्ता देण्याचा आणि न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही मागितलेला रस्ता त्याचबरोबर त्या रस्त्यावरून आम्हाला कुठली हरकत नाही, संबंधित शेतकऱ्यांनी देखील सहमती दिलेली आहे, त्यांना तो रस्ता हवा आहे. जर शेतकऱ्यांची सहमती असेल तर असं करता येतं का? शेतकऱ्यांची सहमती असल्यास ते आमच्याकडे येणारच नाहीत, असं होऊ शकत नाही. सहमती असताना सर्वजण जा असं म्हणतायत तरी पण आमच्याकडे तहसीलदारांकडे येण्याची गरजच काय? मग त्यांनी परस्पर रस्ता सुरू करून घ्यायला पाहिजे होता. ज्या प्रकरणात हरकत आहे, ज्या प्रकरणात कोणाचा तरी आक्षेप आहे, कोणाचा तरी विरोध आहे, अशाच प्रकरणात शेतकरी आमच्याकडे येतात आणि त्या प्रकरणात स्थळ पाहणी करून उचित जो मार्ग असेल, रस्ता असेल तो देण्याचा आमचा प्रयत्न असतो. ज्या शेतकऱ्यांनी असं म्हटलेलं आहे की
रेकॉर्डली रस्ता आहे. रेकॉर्डली रस्ता असताना देखील आम्हाला तो दिला जात नाही. तर एकीकडे पाहायला गेलं तर महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, जर कोणी असं करत असेल तर तात्काळ कारवाई करा. अगदी बरोबर आहे. जर रस्त्या देऊनही जर कोणी अडवत असेल आणि जाऊ देण्यास विरोध करत असेल, अशा प्रकरणात कारवाई करावी असे माननीय मंत्री महोदयांचे आदेश आहेत. आणि तसे आम्ही कारवाया करतही असतो. स्वतः उभं राहून पोलिसांच्या मदतीने रस्ते काढून देत असतो. या प्रकरणात जो रस्ता उपलब्ध आहे, देण्यासारखा आहे, तो आम्ही दिलेला आहे. कृपया आपण स्वतः जाऊन तिथं स्थळ पाहणी करावी. मागणी करण्यात आलेला रस्ता अस्तित्वात नसेल किंवा बांध असेल साधा, त्यापेक्षा दुसरा रस्ता जो आहे तो आणखी शेतकऱ्यांना कामास येतो का असा विचार करून तहसीलदार रस्ते देत असतात. शेतकऱ्याचा आरोप आहे की जो संबंधित जे मंडळ अधिकारी आहेत त्यांनी रिपोर्ट चुकीचे दिले असेल तुमच्याकडे. तशी खात्री केल्या जाईल आणि त्यांनी अपिलात गेले आहेत अशी मला माहिती कळते. जर अपिलातून SDM लेव्हलवरून माझ्यापर्यंत पुन्हा केस आली तर पुन्हा एकदा पाहणी करण्यात येईल आणि निश्चितपणे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल.